नमस्कार, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तुमचं. तर 2-4 दिवस झालं शॉर्ट सोडत होते, व्हिडिओ बनवायला वेळ नव्हता, पण आता बनवते. हा ब्लाऊज शिवला, ब्लाऊज आला शिवायला, फिटिंग राहिले. बोटने गळा आहे आणि अशा टोपच्या स्लीव्ज आहेत. अशी स्लीव फिटिंग राहिले. खूप असा मोठा दिसतोय ब्लाऊज, फिटिंग केल्यानंतर ना चांगला दिसेल. तर बोटनेक जेव्हा घेतो आपण, बोटनेकचे मुंडा पूर्ण शोल्डर घ्यायचं असतं आणि हा मुंडा आहे ना आपला, हा मुंडा ह्याच्यातून फरक करायचा असतो. तर जर तुम्हाला कुणाला बोटनेकचा ब्लाऊज कसा शिवायचा तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला कशी मापं घ्यायची शिकवते. बोटनेकमध्ये माझे भरपूर इथं राहायला आल्यापासून भरपूर कस्टमर बोटनेकवरती चालले. बोटनेक खूप जणांना आवडतं ब्लाऊज. तर मी काय आरी वर्क वगैरे ब्लाऊजचा क्लास केलेला नाही आहे, पण असे हे केलेत बोटनेक, वन टक्स. हा वन टक्स ब्लाऊज आहे. हे बघा, असा पप आला पाहिजे वन टक्सला. हे असा हा पप दिसतोय का, असा हे दिसतं, असा पप आला पाहिजे. आणि बरोबर मापानं ब्लाऊज बसला पाहिजे. ह्याचं अजून काम राहिले, फिटिंग आहे, खूप लूक आहे. तर छोट्या छोट्या गोष्टी असतात. हे शोल्डर किती घ्यायचं, बोटनेक ब्लाऊज असल्यावर, कटोरी ब्लाऊज असल्यावर, किंवा असा पाटील डिबगळा असल्यावर शोल्डर किती घ्यायचं, ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगेन. तर ज्यांना म्हणजे आवडतं ब्लाऊज शिकण्यासाठी तर त्यांनी मला असे कमेंट करा, भरपूर कमेंट करा, लाईक करा, म्हणजे मी तुम्हाला सांगत जाईल की स्लीव किती घ्यायची, हा पप टाकायचा असला तर कशी करायचं, काय करायचं, सगळं सांगेन मी तुम्हाला. तुमच्यापुढं कटिंग ही करेन. कधी कधी शक्य होत नाहीत गोष्टी, त्यामुळं मग हा शिवून ब्लाऊज दाखवावा लागतो रेडीमेड असा. पण ज्यांना शिकायची आवड आहे त्यांनी नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की घरगुती शिकवीन, थोडक्यात शिकवीन आणि जास्त काय डीपमध्ये जाणार नाही, काय नाही. तर इथं मी आल्यावर एक ब्लाऊज शिवून दिला मी, आणि आता प्रत्येकीचे 3-4 ब्लाऊज इथं मला शिवायला आलेत. आता ह्या कस्टमरचा हा शेवटचा ब्लाऊज, 4था ब्लाऊज आहे हा. तोपर्यंत एका कस्टमरने 4 ब्लाऊज पिसकाला आणून दिले, तर ते पण मला शिवायचे. त्यामुळं थोडासा व्हिडिओला इकडे तिकडे वेळ जातो. तरी पण नवीन असाल कुणी तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जावा चांगल्या. तर हा असा आपला ब्लाऊज आजचा बोटनेक. तर हा शोल्डर तुम्ही घेताना किती घेता, का दाटतो का कमी होतो, किंवा हा शोल्डर व्यवस्थित आहे पण हा ब्लाऊजची भाई वडली जाते इकडून, अशी आपल्याला अशी ताणली जाते, तर किती का ताणली जाते, किंवा असं इथं असं दाटलं जातं, असं ते का होतं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देईन. ते कशामुळे होतं, का होतं, बोटनेकमध्ये मुंड्यात फरक काय येतो, शोल्डरमध्ये फरक काय येतो, कशासाठी येतो, हा मागचा ही साईज किती घ्यायची, ह्याच्या खालचे गळे कसे घ्यायचे, ती सर्व तुम्हाला माहिती मी देईन. पण तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि तरी पण थोडंसं आपलं मला आवड आहे, मी ब्लाऊज शिवते. आज 10 वर्ष झालं ब्लाऊज शिवले आणि कंपनीत पण काम केलं आहे मी. पण कंपनीत खूप वेळ म्हणजे घरातून बाहेर पडून काम करावं लागतं, आणि इथं घरातल्या घरात कधीही करू शकतो. कंपनीत जायचं म्हटल्यावर झोपही होत नव्हती, मुलांकडे दुर्लक्ष. आता ब्लाऊज शिवून व्यवस्थित माझं पण फिटिंग बसतं आहे, त्यामुळं मग मी ब्लाऊजच शिवते. तर अशी पप स्लीव जर कोणाला शिकायची असेल, ही अजून फिटिंग नाही आहे पण खूप सुंदर दिसते, ही आता ट्रेंडमध्ये आहे, तर नक्की मला सांगा कोणाला शिकायची. मी नक्की तुम्हाला कटिंग वगैरे दाखवीन आणि सांगेन मी तुम्हाला. तर आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला काय सांगा मला, आणि तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. बाय.